सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 में आप सभी का स्वागत है। मैं हूं एजाज शाह। महाराष्ट्र के जलगांव जिले के पाचोरा शहर से एक बेहद अफसोसनाक और दर्दनाक खबर सामने आई है, जहां शदीद गर्मी और लू की लगने की वजह से एक मेहनतकश इंसान की जान चली गई। मिली जानकारी के मुताबिक पाचोरा के शिवाजी महाराज चौक इलाके में फल बेचकर अपना गुजारा करने वाले 32 साल के आनंद नथु भोई का उष्माघात यानी हीट स्ट्रोक की वजह से 30 अप्रैल 2026 गुरुवार को इंतकाल हो गया। बताया जा रहा है कि मरहूम आनंद भोई रोज की तरह तपती धूप में ककड़ी बेच रहे थे। शदीद गर्मी और तेज धूप के बावजूद उन्होंने पूरे दिन अपने सर पर कोई हिफाजती इंतजाम जैसे टोपी या कपड़ा नहीं रखा था। साथ ही छांव का भी कुछ इंतजाम नहीं था। लगातार धूप में रहने की वजह से उनकी तबीयत अचानक बिगड़ गई और वो लू का शिकार हो गए। अफसोस की बात यह है कि इलाज मिलने से पहले ही उनका इंतकाल हो गया। इस दर्दनाक हादसे की खबर मिलते ही कांग्रेस के तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी फौरन ग्रामीण अस्पताल पहुंचे और गमजदा परिवार से मुलाकात कर उन्हें तसल्ली दी। इस मौके पर उन्होंने हुकूमत से दरख्वास्त की कि मरहूम के खानदान को फौरन माली मदद दी जाए ताकि परिवार को इस मुश्किल घड़ी में सहारा मिल सके। गौरतलब है कि आनंद भोई अपने घर के इकलौते कमाने वाले शख्स थे। उनके पीछे एक बुजुर्ग विधवा माँ, बीवी और 3 साल की मासूम सी बेटी है। उनके इंतकाल से परिवार पर गम का पहाड़ टूट पड़ा है और साथ ही माली परेशानियां भी बढ़ गई है। इलाके के लोगों और समाजी संगठनों ने भी इस हादसे पर गहरा अफसोस जताया है और हुकूमत से अपील की है कि इस कड़कती गर्मी में काम करने वाले मजदूरों और छोटे कारोबारियों के लिए हिफाजती इंतजामात और जागरूकता मुहिम चलाई जाए ताकि ऐसे हादसों को रोका जा सके। ये वाकया एक बार फिर इस बात की याद दिलाता है कि शदीद गर्मी में एहतियात बरतना बेहद ज़रूरी है, वरना एक छोटी सी लापरवाही जानलेवा साबित हो सकती है। रशीद शेख के साथ शाह एजाज, सच के साथ ब्रेकिंग न्यूज़ 24 पाचोरा। हमारे चैनल को सब्सक्राइब, लाइक, शेअर और कमेंट। पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काकडी विक्रेता आहे आनंद नथू भोई। हा वय वर्ष 34चा वयाचा मुलगा आहे, तरुण युवक। त्याची लहान मुलगी आहे आणि त्याची पत्नी, त्याची आई त्याच्यावर त्या परिवारावर डिपेंड आहेत, तो पूर्ण परिवार। आणि तो काकडी दिवसभर विकत असताना काल तो उष्माघाताचा सनस्ट्रोक बसल्यामुळे गेलेला आहे। वाढत्या तापमानामुळे लोकांचा हा भयानक प्रकार चालू आलेला आहे आणि म्हणून माझी सगळ्यांना आव्हान आहे या निमित्ताने की सगळ्यांनी 12 ते 4 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत दरम्यान जो जिल्हाधिकारीपासून माननीय जिल्हाधिकारी म्हणतायत, सगळ्यांनी सांगितल्यानंतर देखील आपण जर ऐकत नसाल तर त्यामुळे खूप मोठी दुर्घटना आपल्याला घडू शकते। म्हणून सगळ्यांनी एक विनंती आहे की या दरम्यान आपण स्वतःची काळजी घ्या, डोक्यावर काहीतरी घ्या, पाणी भरपूर पाणी प्या, सुती कपडे वापरा, अशा पद्धतीने आपण करावं असं मी आव्हान करतो। कारण की उष्माघाताची पेशंट आता सस्पेक्टेड वाढत आहेत आणि ते कळताना चक्कर येणे, उलट्या होणे, ताप येणे, ह्या गोष्टी काही लोकांना बॉडी ड्राय होणे, ह्या गोष्टी घडत आहेत। मग सगळ्यांना मी आव्हान करतो की आपण आनंद नथू भोई याच्यासारखे अनेक लोकांना देखील यांनी त्याच्या मृत्यूचा संदेशच तो देऊन गेला जणू काय की यानंतरच्या माझ्या बाकीच्या लोकांनी काळजी घ्या। सगळ्यांना आव्हान करतो की आपण स्वतःची काळजी घ्या। मी डॉक्टर विजय वसंतराव पाटील, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय पाचोरा। आपल्या समोर उन्हामध्ये घ्यावयाची काळजी यासाठी जनजागृतीपर एक संदेश घेऊन आलेलो आहे। आजकाल आपल्या परिसरात पाचोरा जळगाव भागामध्ये उन्हाचं टेम्परेचर हे 42 ते 45 डिग्रीच्या घरात गेलेलं असून टेम्परेचरमध्ये अचानक झालेल्या या वाढीमुळे होणारे बरेचसे दुष्परिणाम आता सध्या आढळून येत आहे। याच्यामध्ये उष्माघाताचं प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे। काही रुग्ण हे उष्माघाता सदृश्य असे लक्षणे घेऊन आपल्या रुग्णालयात येत असतात। यावेळेस आपण सांगू इच्छितो की उन्हाच्या वेळेस म्हणजेच दुपारी 12 ते 4च्या वेळेस आपण घराच्या बाहेर पडणं टाळावे। अत्यावश्यक असल्यास तरच कामासाठी घराच्या बाहेर जावे। जात असताना सर्व नागरिकांनी डोक्यावर टोपी, रुमाल, डोळ्यावरती गॉगल वापरणं गरजेचं आहे। तसेच सैल सुती कपडे अंगावर घालावे, हलक्या रंगाचे कपडे अंगावर घालावे आणि या वेळेमध्ये पाण्याचं प्रमाण शरीरात कमी होऊ नये याच्यासाठी सतत त्याने पाणी पिणं गरजेचं आहे। तसेच तुम्ही लिंबू सरबत
किंवा ORS सारखे जी पावडर असतात यांची पाणी घेणं गरजेचं आहे. आणि शरीरावरती जास्तीत जास्त झाकण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून एक्सपोजर होणार नाही. आणि अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला उन्हापासून वाचवा. आणि जर काही गरज भासल्यास तुम्ही ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे संपर्क साधावा. उष्माघाताच्या वेगवेगळे लक्षणं असतात. याची लक्षणं हे काही प्रमाणात जसं चक्कर येणं, उलटी होणं, ताप येणं, घाम न येणं अशा गोष्टी असतात. अशा गोष्टी काही आढळल्यास तर तुम्ही ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे संपर्क साधावा.